अधिकाधिक घरगुती ग्राहकांनी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा लाभ घ्यावा यासाठी चंद्रपुरात बाईक रॅलीचं आयोजन। अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी। महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समितीच्या मागणीनुसार पंचगंगा प्रदूषणाबाबत घातलेले निर्बंध त्रासदायक ठरणार नाहीत याची दक्षता घेण्याची कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांची प्रशासनाला सूचना। स्वच्छ वायू सर्वेक्षणात अमरावती महानगरपालिकेला मिळाला द्वितीय क्रमांक, 50 लाखांचं मिळालं बक्षीस। वाशिमच्या मैत्री पार्क गणेश मंडळाने जयपूर इथल्या शीश महालाचा देखावा साकारत स्थानापन्न केली 6 फूट उंचीची पर्यावरण स्नेही गणेश मूर्ती। गौरी गणपती सणासाठी महालक्ष्मीचे मुखवटे आणि विविध आकर्षक सजावटींच्या वस्तूंनी फुलला जालना इथला बाजार। वंदे भारत एक्सप्रेसला सांगली रेल्वे स्थानकावर थांबा देण्याची सांगलीकरांची आग्रहाची मागणी, विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू। रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यामध्ये मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या लाभार्थ्यांसाठीच्या विशेष शिबिराला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। जालना इथे 1.5 लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त, 4 चाकी गाडीसह 8 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी घेतला ताब्यात। अहमदनगर जिल्हा रुग्णालयात HIV नियंत्रणासंदर्भात सामाजिक संरक्षण योजना आणि कायदेविषयक जागृती शिबिर संपन्न। आणि सिंधुदुर्गामध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने 297 भजनी मंडळांना विविध साहित्याचं करण्यात आलं वाटप। जिल्हा परिषद स्वनिधीतून साहित्य खरेदी, महिला भजनी मंडळ